everyone, welcome to the Judicial Wings Knowledge of Judiciary, Executive and Legislation. I am Advocate Pallavi Gavande with you again. 2 दिवस झाले आपल्याकडे नोटिफिकेशन आलेलं आहे JMFCचं. ऑफकोर्स आपण खूप दिवस झाले या नोटिफिकेशनची वाट बघत आणि आता हे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत आलेलं आहे. रीड्स फाईल झाल्या, त्यानंतर 3 वर्ष प्रॅक्टिस क्रायटेरिया, पण ऍज युजली सगळ्यांना माहितच होतं की 3 वर्ष हे कंपल्सरी करणारच आहे. आता काही मुद्द्यांवर डिस्कशन करूया. पण हा व्हिडिओ बघताना पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे. ऑब्व्हियसली काही विषयांवर सेपरेटही व्हिडिओ तुम्हाला लेक्चर्स देणारच आहे, पण इथे सगळी माहिती मी तुम्हाला आज देणार आहे. त्यातला सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे की आता आजपासून म्हणजे 30 तारखेपासून फॉर्मची डेट जरी आली असेल तरी अजून आज सुद्धा आजच्या टाइमला जेव्हा मी व्हिडिओ बनवत आहे, एमपीएससी साईटचं जे साईट आहे फॉर्म भरण्याची ती अजून डेव्हलप झालेली नाही आहे. फॉर्म भरायला गेल्यानंतर तिथे फॉर्म भरता येत नाही आहे, काही एरर्स येत आहेत. जोही विद्यार्थ्यांना वाटत असेल इथे की माझा फॉर्म काय ऍक्सेप्ट होत नाही, तो एमपीएससी साईटचा इश्यू आहे. तुम्ही काळजी करू नका, उद्या किंवा परवा फॉर्म भरायला सुरुवात करा. आता ते सर्टिफिकेट्स लागणार का हे सगळ्यात महत्वाचं होत नाही, त्यामुळे मी पहिल्यात हे सांगते पहिल्यांदा, कारण फॉर्मच ओपन नाही होत आहे तर सर्टिफिकेट्स अनुभवाचा पुरावा त्यांनी आत्ता सांगितलंय का हे माहिती नाही आहे. आणि प्रत्येक वेळेस प्रिलिमला हे नसतं, एक नॉमिनल डॉक्युमेंट्स देऊन आणि आपला प्रॅक्टिस क्रायटेरिया वगैरे सगळं टायपिंग मध्ये टाकून सबमिट करून आपल्याला ते फॉर्म भरावा लागतो. तो कदाचित तसंच असेल, पण आता नोटिफिकेशन प्रॉपरली वाचू. 13/2026 ला हे नोटिफिकेशनचा जे नंबर आहे, पण ही जी वॅकन्सी आहे ती 2024ची आहे. 16 मार्चला ही एक्झाम होणार होती 2024च्या, पण ती एक्झाम आता 2 ऑगस्ट 2026 ला होतीये, कारण याच्यावर रिट्स पिटिशन्स फाईल करण्यात आल्या होत्या. त्यानंतर रविवार दिनांक 2 ऑगस्ट 2026 ला ही एक्झाम, 1 मिनिट, ओके, 2 ऑगस्टला तारीख सुद्धा दिली आहे तुम्हाला की या दिनांकास तुमची एक्झाम होणार आहे. आता एक सेंटर वाढलेला आहे, छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर आणि नवी मुंबई व नागपूर म्हणजे कोल्हापूर वाढलेला आहे. त्यानंतर परीक्षाचे दिनांक आलेले आहे. परीक्षाची जी 286 आतापर्यंत वॅकन्सी आल्या नाही आहेत, तेवढ्या छान वॅकन्सी आपल्याला आलेल्या आहेत. आय थिंक 290 पण नाही, 190 होत्या पहिले, आय थिंक, येस. पण चांगल्या वॅकन्सी खूप चांगल्या, आणि कॉम्पिटिशन 50% कमी आहे, कारण आता फ्रेशरला हे अप्लाय करता येणार नाहीये. आधी काय व्हायचं, LLB ची परीक्षा झाल्यानंतर सगळे फ्रेशर्स अप्लाय करायचे आणि फ्रेशरचा अभ्यासाचा स्टॅमिना फार जास्त असतो, त्यामुळे ते प्रिलिम्स इझिली क्रॅक करायचे. आणि प्रिलिम्स क्रॅक केल्यानंतर ऑब्व्हियसली जे प्रॅक्टिशनर आहे त्यांचं प्रिलिम्स क्रॅक काही मार्कांनी जर नाही झालं, 1-2 मार्कांनी, मेन्समध्ये प्रिलिम्सवाल्यांना म्हणजेच मेन्समध्ये फ्रेशर्सवाल्यांना कॉम्पिटिशन तेवढं राहायचंच नाही, त्यामुळे थोडासा गोंधळ व्हायचा त्या वॅकन्सीजमध्ये. पण आता तसं नाहीये, कॉम्पिटिशन कमी झालं असं मी म्हणणार नाही, आता झालं पण आहे कॉम्पिटिशन कमी, पण एक प्युअरली प्रॅक्टिशनर व्यक्ती आता डायसवर बसणार आहे, ज्यांनी 3 वर्ष प्रॅक्टिस केलेली आहे, ज्यांनी रेग्युलर प्रॅक्टिस पण नाही केली, पण त्यांनी 3 वर्ष अभ्यास केलेला आहे, 1-2-3 अटेम्प्ट दिलेले आहे, त्यामध्ये त्याचा अभ्यासही खूप झालेला असतो अजून, ठीक आहे की नाही. आणि वयानुसार सुद्धा इथे चांगला आता तुम्हाला फरक दिसणार आहे. आता अनुभवाचा विषय झाला, त्यानंतर दुसरा जे आहे ते सादर करण्याचा जो दिनांक आहे, कालावधी जो आहे तो 1 मे 2026 पासून म्हणजे आजपासून, कालपासून सुरू झालेला आहे. थोडी सर्दी झाली मला परत, सॉरी. आणि 21 मे पर्यंत तुम्हाला हा फॉर्म भरायचा, ठीक आहे. या पद्धतीने तुम्हाला, आणि भारतीय स्टेट बँक म्हणजे जर ऑफलाईन तुम्हाला द्यायचं असेल चलनाद्वारे तर 25 मे पर्यंत तुम्ही बँकेत देऊ शकता. आता मी डायरेक्टली रिझर्वेशन्स आणि पोस्ट कशा आहेत याच्यावर बघूया. मी पूर्ण माहिती याच्यामध्ये तुम्हाला देणार आहे. फक्त 1-2 पॉईंट्स असे आहे की ते फॉर्म ओपन झाल्याशिवाय आपल्याला सांगता येणार नाही, आणि फॉर्म सध्या तरी ओपन होत नाही आहे, आपल्याला 1 दिवसाचं वेट करावं लागेल त्याच्यासाठी, ठीक आहे की नाही. तर पुढे हे तर खेळाडू आणि एससीबीसी साठी पण रिझर्वेशन आहे, वयामध्ये त्यांना रिझर्वेशन भेटणार आहे. बाकी जे आता पोस्ट निघाले आहेत म्हणतात की जे रिट्स तुम्ही फाईल केल्या होत्या त्या रिट्सच्या नंबर इथे त्यांनी दिले की यानुसार आता पुढे इथे पोस्टिंग्स करण्यात येणार त्या जजमेंटनुसार, ठीक आहे, असं हे सांगत आहेत या नोटिफिकेशन मध्ये. त्यानंतर दिव्यांगाचं दरवर्षीच असतं ते सेम क्लास आहे, त्याच्यामध्ये काहीही चेंजेस झालेले नाही आहे. त्यानंतर पुढे येऊया, पात्रता, भारतीय नागरिकत्व सगळ्यांजवळ आहे, ठीक आहे. त्यानंतर म्हटलं आहे वयोमर्यादा, अर्हता अनुभवाची इत्यादी. आता इथे बिलकुल कन्फ्युज व्हायचं नाही. मी ऍक्च्युली मला वेळ नव्हता,
बिलकुलच व्हिडिओ बनवण्यासाठी खरंच नव्हता, बिकॉज आय एम नॉट फिलिंग वेल ऑल्सो. बट एवढे जास्त फोन आणि एवढे जास्त मेसेज येते की मी प्रत्येकाला अटेंड नाही करू शकत आहे. दॅट्स वाय मी ते लेक्चर्स किंवा व्हिडिओ बनवण्याचा ऑप्शन शोधला आहे. सॉरी फॉर दॅट. तर इथे जो आहे एक्सपिरियन्स कंपल्सरी आहे 3 वर्ष. ऍडव्होकेट ठीक आहे. हे बघा, ऍडव्होकेट म्हणजे तेही प्रायव्हेट प्रॅक्टिशनर आहे. LLB नंतर त्यांनी कुठल्याही कोर्टमध्ये JMFC कोर्ट, डिस्ट्रिक्ट कोर्ट किंवा हाय कोर्ट्स किंवा सुप्रीम कोर्ट कुठेही तुम्ही इथे प्रॅक्टिस सुरू केलेली आहे. तुम्ही कोणत्याही गव्हर्नमेंट जॉबवर नाही आहे. ऍज अ लॉ इंटरेस्ट लॉ प्रॅक्टिस मध्ये तुम्ही आहात, तो ऍडव्होकेट ठीक आहे. प्रायव्हेट प्रॅक्टिस. त्यानंतर पब्लिक प्रोसिक्युटर, तुम्ही APP स्पेशल APP म्हणून लागलेले आहात. त्यानंतर गव्हर्नमेंट ऍडव्होकेट, तर गव्हर्नमेंट प्लीडर तुम्ही आहात, एखाद्या पॅनलवर गव्हर्नमेंटच्या पॅनलवर आहात किंवा गव्हर्नमेंट प्लीडर आहात. या तिघांसाठी हा क्रायटेरिया सांगितला. या तिघांसाठी सुद्धा 3 वर्षाची प्रॅक्टिस कंपल्सरी सांगितली. सगळ्यात आधी किमान वय 21 वर्ष असल्याशिवाय तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. 35 वर्ष ओपनसाठी, ओपन कॅटेगरीसाठी 35 वर्षाच्या वर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. या मुद्द्यांवर भरपूर विद्यार्थी म्हणतात की आम्ही रिट फाईल करणार आहोत. ते करू शकतात. मुंबई हायकोर्टामध्ये प्रोसिजर सुरू पण झाली आहे विद्यार्थ्यांची रिट फाईल करण्याची. संभाजीनगरमध्ये पण तुम्ही करू शकता, कोल्हापूरलाही करू शकता, नागपूरलाही करू शकता, नो प्रॉब्लेम. जर तुम्हाला वाटत असेल की मी ओपन कॅटेगरी मधनं येत आहे आणि मला फॉर्म भरायला भेटत नाही बिकॉज मी 35 अबो आहे, तर यू कॅन फाईल अ रिट फॉर दॅट. ओके, नो प्रॉब्लेम. त्यानंतर मागासवर्गीयांसाठी 40 वर्ष आहे आणि अशा प्रकारे 43-40 अशा तुम्हाला इथे 40 वर्ष इथे दिलेली आहे मागासवर्गीय. आता पुढे येऊया. डिग्री इन अ लॉ कंपल्सरी आहे, जजची पोस्ट आहे त्यामुळे. दुसरा आहे प्रॉपरली, मी इथे वाचते बघा, मस्ट हॅव प्रॅक्टिस ॲज अन ॲडव्होकेट इन दी हाय कोर्ट ऑफ बॉम्बे. एक तर तुम्ही बॉम्बे हायकोर्टमध्ये प्रॅक्टिस केला पाहिजे, कोणत्याही बेंचला किंवा बॉम्बे हायकोर्टला. किती वर्ष? 3 वर्ष. सबऑर्डिनेट कोर्ट्स, कोणत्याही सबऑर्डिनेट कोर्ट महाराष्ट्रामधलं, सेशन कोर्ट, JMFC कोर्ट, 3 years ऑन 30 एप्रिल 2026. 30 एप्रिल म्हणजे ज्या दिवशी नोटिफिकेशन आलेलं आहे त्या दिवशी तुम्ही नॉट लेस दॅन 3 वर्ष म्हणजे 3 वर्ष पूर्ण प्रॅक्टिस तुमची झालेली असली पाहिजे, कंपल्सरी आहे. अँड वाईल कम्प्युटिंग द पिरियड ऑफ प्रॅक्टिसिंग, याच्यावरही खूप फोन येतात. वाईल कम्प्युटिंग द पिरियड ऑफ प्रॅक्टिसिंग म्हटलं आहे की जेव्हा तुमचा प्रॅक्टिसचा पिरियड कम्प्युट केला जाणार आहे ॲज अन ॲडव्होकेट, द पिरियड ड्युरिंग विच द कॅन्डिडेट हॅज वर्कड ॲज अ लॉ क्लर्क आफ्टर प्रोव्हिजनल एनरोलमेंट or registration as an advocate with any of the judges of the high courts, okay, or Bombay high courts or judicial officers of the courts the subordinate to the high courts or Bombay shall be included. Okay, this is the very prompt point here. जेही विद्यार्थी LLB झाल्यानंतर मागचे 2-3 वर्ष झाले आपल्याकडे एक पोस्ट निघाली आहे लॉ इंटर्न्स, ठीक आहे की नाही, ज्याला आपण लॉ क्लर्क म्हणतो, लॉ इंटर्न्स म्हणतो, लॉ असिस्टंट म्हणतो इन अ हाय कोर्ट्स और ज्युडिशियल ऑफिसर. आपल्याकडे तुम्ही छत्रपती संभाजीनगर बघितलं, बॉम्बेला बघितलं तर लॉ असिस्टंट आहे, लॉ इंटर्न्स म्हणतो त्याला आपण, लॉ क्लर्क्स म्हणतो, जे की फ्रेशर मुलं आता लागलेले आहे. त्यांचं LLB जेव्हा झालं तेव्हा डायरेक्टली इंटरव्ह्यू कंडक्ट करून ते लागलेले आहे. मग त्यांचं लायसन्स सीज करण्यात आलं होतं. जेव्हा त्यांची पोस्टिंग झाली त्यांचं लायसन्स त्यांना माहिती येतात, ज्यांना माहिती येते त्यांना कळेल हे काय ते. त्यांचं लायसन्स सीज केलं गेलं होतं आणि सीज केल्यानंतर 1 वर्षाचा त्यांचा पिरियड आहे. कुणी कुणी ते वाढून पण दिलं जजेस लोकांनी त्यांना की ठीक आहे तुम्हाला जॉबची गरज आहे तर 2 वर्ष, खरं तर ते 1 वर्षासाठी आहे. कुणी 1 वर्ष जॉब केलेला असेल असिस्टंट लॉ क्लर्क म्हणून, कोणी 2 वर्ष केलेलं असेल किंवा कोणी अजूनही जॉबवर आहेत, त्यांच्यासाठी सांगितलंय की जरी तुमचं लायसन्स सीज केलं असेल तरी काही फरक पडत नाही. ॲज पर द न्यू जजमेंट ऑफ द सुप्रीम कोर्ट सरळ सांगितलंय की जे हे लॉ क्लर्क म्हणून काम करत होते, बाकीच्या क्लर्कसाठी नाही आहे हे, मिनिस्ट्रियलसाठी नाही, लॉ क्लर्क म्हणून काम करत होते, त्यांचं पूर्ण पिरियड ज्या दिवशी ते सर्व्हिसवर लागले, लायसन्स जरी सीज झालं तरी आम्ही कम्प्यूट करणार, म्हणजे तो प्रॅक्टिसमध्ये तुमचा पिरियड पकडण्यात येणार आहे. म्हणजे एक विद्यार्थी समजा आज त्याला LLB झालं, आजपासून 1 वर्ष तो लॉ मध्ये प्रॅक्टिस करत होता, नंतर त्याला लॉ क्लर्कचा जॉब लागला हायकोर्टमध्ये, मग नंतर त्यांनी 1 वर्ष लॉ क्लर्क म्हणून काम केलं, परत त्याचा कॉन्ट्रॅक्ट संपला, तो परत प्रॅक्टिसमध्ये आला, मग याचे 2 वर्ष पकडले जाणार नाही, त्याचे ते पण लॉ क्लर्कचा पण पिरियड या प्रॅक्टिसमध्ये पकडण्यात येणार. असे मिळून जर त्याचे 3 वर्ष होत असेल तर तो
इथे फॉर्म भरू शकतो, त्याला बार्ड केलेलं नाही आहे. पहिले असं प्रोव्हिजन नव्हतं. सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलं आता 3 वर्ष प्रॅक्टिसचं, त्याच्यामध्ये स्पष्ट केलंय. नाहीतर जो दुसरा जॉब जॉईन करत होता ऍडव्होकेट सोडून लॉ क्लर्क होत होता, तर त्याचा पिरियड तो एक्सक्लूड केला जात होता, कम्प्युट केला जात नव्हता. दिस इज द पॉइंट. नाव कम टू द नेक्स्ट. हे झाला पहिलं. त्यानंतर प्रॅक्टिस एज अन ऍडव्होकेट. हा प्युअरली ऍडव्होकेट जो प्रॅक्टिस प्रायव्हेट करतो आहे, shall be reckoned as from the date of the provisional enrollment on registrations. माझ्यापासून लॅपटॉप खूप जास्त दूर आहे आणि लाईटच्या फ्लॅशमध्ये मला बरोबर दिसत नाहीये, त्यामुळे मी असं वाचते आहे. रजिस्ट्रेशन ॲज अन ॲडव्होकेट विथ द स्टेट बार कौन्सिल. ओके, स्टेट बार कौन्सिल म्हणजे स्टेट बार कौन्सिल म्हणजे महाराष्ट्र अँड गोवा. ठीक आहे की नाही. महाराष्ट्र अँड गोवाचं जे तुम्हाला सर्टिफिकेट मिळालेलं आहे बार कौन्सिलचं, जे एनरोलमेंट मिळालेलं आहे, त्या एनरोलमेंटवर जी तुमची डेट आहे, ठीक आहे की नाही, तुमची एनरोल्ड नंबर आणि एनरोल्ड डेट असते खाली. ठीक आहे. MH सो अँड सो. ठीक आहे. MAH महाराष्ट्र, MAH महाराष्ट्र आणि पुढे एनरोलमेंट आणि एनरोलमेंट डेट आहे. ती डेट जी आहे म्हणजे ज्या दिवशी तुम्ही LLB झाल्यानंतर बार कौन्सिलला अप्लाय केलं होतं, नंतर तुम्हाला एक लायसन आलं, छोटंसं सर्टिफिकेट आले 2-3 मोठे. ठीक आहे की नाही. तर त्याच्यापैकी जे डेट, त्या डेटला जे रजिस्ट्रेशन झालंय त्याच डेट पासून तुमचा 3 वर्ष पिरियड काउंट केला जाणार आहे. आता तुम्ही त्यानंतर कोर्टमध्ये गेला आणि महिन्यानंतर कोर्टाचं जे सर्टिफिकेट तुम्ही आणलं अनुभवाचं, त्याच्यावर वेगळी डेट असेल ना, तर त्या डेट पासून काउंट केल्या जाणार नाही. 3 वर्ष प्रॅक्टिस तुमची रजिस्ट्रेशन, बार कौन्सिलचं रजिस्ट्रेशन, बार कौन्सिलचं छोटंसं लायसन्स आहे, त्याच्यावर डेट आहे, ती डेट फॉर्म मध्ये टाका, तर फॉर्म ऍक्सेप्ट होईल. जर तुम्हाला इथे अनुभवाचा जो पुरावा मागितला आहे तो तुमचा हायकोर्टाचा, सबऑर्डिनेट कोर्टाचा असेल, तर त्याच्यावर कदाचित वेगळी डेट असेल, कारण हे रजिस्ट्रेशन आल्यानंतर आपण कोर्टात रजिस्ट्रेशन करत असतो ऑब्व्हियसली. तर ती डेट टाकू नका, ती टाका स्टेट बार कौन्सिलच्या रजिस्ट्रेशनची. आणि इथे जर असा मुद्दा आला झाला की मॅडम माझे बार कौन्सिलच्या रजिस्ट्रेशनवर तर इथे 3 वर्ष पूर्ण होत आहे मॅडम, पण इथे काय झालं, मी 8 दिवसानंतर कोर्टामध्ये जायला सुरू केलं आणि त्या 8 दिवसाच्या गॅपमुळे माझं इथे काय होत आहे, पूर्ण पिरियड होत नाही आहे अनुभवाच्या सर्टिफिकेटवर 3 वर्षाचा. तुम्ही अनुभवाचा जेवढा भेटते तेवढा 3 वर्षाचा सर्टिफिकेट सबऑर्डिनेट कोर्टातनं घेऊन या. कदाचित तो आता दाखल नाही करायचा या फॉर्म मध्ये तुम्हाला, कारण फॉर्म ओपन होत नाही, त्यामुळे मी सांगू शकत नाही. पण दरवर्षी प्रिलिम्सला फक्त डेट टाकावी लागते, फॉर्म ऍक्सेप्ट होतो. अनुभवाचा पुरावा द्यायची गरज नाही, मेन्सला द्यावा लागतो. आता तुमचा फॉर्म ऍक्सेप्ट होऊन जाईल. तो अनुभवाचा 3 वर्षाचा क्रायटेरिया तो नंतर इंटरव्ह्यूच्या वेळेस काढता येईल. पण जर 4, 5, 8 दिवसाचा फरक होत असेल तर हायकोर्ट तुम्हाला परमिशन देतं रीट दाखल केल्यानंतर. पण आता जर एनरोलमेंट स्टेट बार कौन्सिलच्या याच्यावर तुमचे 3 वर्ष पूर्ण होत असेल तर तुम्ही निवांत फॉर्म भरू शकता. त्यानंतर जो कोणीही इथे APP म्हणून लागलेला आहे आणि जो कोणीही इथे गव्हर्नमेंट ऍडव्होकेट म्हणून लागलाय, त्याचे प्रॅक्टिसचे म्हणजे त्याच्या जॉबचे 3 वर्ष पूर्ण होत असतील तर तो व्यक्ती इथे डायरेक्टली फॉर्म भरू शकतो. किंवा जो व्यक्ती 1 वर्ष गव्हर्नमेंट सर्वंट, 1 वर्ष पब्लिक प्रोसिक्युटर होता आणि 2 वर्ष प्रायव्हेट ऍडव्होकेट होता, तोही इथे असे कंबाईन करून 3 वर्ष जर झाले असेल तर तो इथे फॉर्म भरू शकतो. दिस इज क्लिअर. नाऊ कम टू द नेक्स्ट पॉइंट. पण बाकी जे आहे अनुभवाचा पुरावा, कोर्टामध्ये ऍक्च्युअल अनुभव 3 वर्ष होत नसेल, पण एनरोलमेंट सर्टिफिकेट जो की एनरोलमेंट नंबर आहे त्याचे 3 वर्ष पूर्ण होत असेल तर आता तुम्ही फॉर्म भरा. तो नंतरचा भाग आहे. काही कमी जास्त होत असेल हायकोर्टाची परमिशन घेऊन तुम्ही MPSCच्या इंटरव्ह्यूला जाऊ शकता, तो नंतरचा भाग आहे. त्यावरही मी तुम्हाला प्रॉपरली मार्गदर्शन करेल. पण आता सध्या एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं. त्यानंतर दुसरा जो पार्ट आहे मिनिस्ट्रियल स्टाफ ऑफ द हायकोर्ट्स, लीगल असिस्टंट अँड अबो लीगल सेक्शन्स मधले जे ज्यांची लॉ डिग्री झाली आहे, जे लॉ डिपार्टमेंटमध्ये मंत्रालयामध्ये काम करतात आहे. ठीक आहे. लीगल असिस्टन्स असेल, मागच्या 2 वर्षापूर्वी लीगल असिस्टन्स लागलेत भरपूर मंत्रालयामध्ये, यांना सगळ्यांना जर 3 वर्ष प्रॅक्टिस क्रायटेरिया कंप्लीट झाला असेल 30 एप्रिलपर्यंत तर ते फॉर्म भरू शकतात JMFC. त्यानंतर पुढे मराठी भाषेचे ज्ञान. मला एकही दिवस असा फोन येत नाही की मॅडम म्हणजे आल्याशिवाय राहत नाही की मॅडम मराठी भाषेचे ज्ञान कुठून आणायचे. मी ऍक्च्युली काय होतं की एक टाइम असा येतो की सतत फोन आणि मेसेज आणि कमेंट करून मग येऊन जातं. त्यामुळे प्रॉपरली व्हिडिओ लेक्चर ऐकत जातो, व्हिडिओ पूर्ण बघायचा नाही आणि मग सतत फोन करत राहायचे की मॅम हे काय.
मी त्यामुळेच म्हणते की प्रॉपरली ऐका, म्हणजे आम्हाला एकदाच 100-150 लोकांना, 1000-5000 लोकांना सांगता येतं. मराठी भाषेचे ज्ञान. सर्व उमेदवारांना मराठी भाषा उत्तम रीतीने बोलता, वाचता, लिहिता येणे आवश्यक असून मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान, त्याचप्रमाणे मराठीतून इंग्रजीतून, इंग्रजी माध्यमातून ते सगळं ट्रान्सफर करणं, कन्व्हर्जन करणं तुम्हाला आलं पाहिजे. कम्युनिकेशन हे इथे असं म्हटलंय. आणि हे जे आहे हे सर्टिफिकेट तुम्हाला एमपीएससी साईटवर जावं लागणार आहे. मी अनेक वेळा दाखवलेलं आहे. एमपीएससी साईट टाईप करा, खाली ना रेड कॉलम मध्ये एक डाउनलोड कॉलम येतो. डाउनलोड कॉलम मध्ये हे सगळं मिळून जातं तुम्हाला. ठीक आहे, इथून घ्या आणि हे तुम्ही कोर्टात द्या तुमच्या, आणि पीडीजे किंवा जे तुमचे प्रिन्सिपल जज असतात कोर्टमधले त्यांच्याकडून हे काय करायचंय तुम्हाला सर्टिफिकेट घ्यायचंय. मुलाखतीच्या वेळी मी 10-11 तारखेनंतर तुम्हाला हे सुद्धा दाखवणार आहे सर्टिफिकेट्स कसे घ्यायचे आहेत ते काढून. ठीक आहे, मुलाखतीच्या वेळी मराठी भाषेच्या ज्ञानाबद्दल खालील सक्षम प्राधिकाऱ्याने विहित नमुन्यात प्रदान केलेले प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. वकील, ऍडव्होकेट किंवा अधिवक्ता, अटर्नी, कारण सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटनुसार 10 वर्ष ज्याची प्रॅक्टिस, म्हणजे आता माझी पण 10 वर्ष प्रॅक्टिस आहे, मी पण तुम्हाला देऊ शकतो. तो ऍडव्होकेट किंवा अधिवक्ता माननीय उच्च न्यायालयाचे प्रबंधक, न्यायिक किंवा उमेदवार ज्या ठिकाणी वकिली व्यवसाय करीत असेल किंवा ज्या अधिकार क्षेत्रात ती सामान्य वास्तव्यात आहे त्या ठिकाणच्या संबंधित जिल्ह्याचे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्याकडून प्रमाणित केलेले असावे. तर तुम्ही हे इथून घेऊ शकता सगळ्यांकडून, कोणाकडूनही. सेवा कर्मचारी जे असेल तर त्याच्या नियुक्तीच्या 2 वर्षाच्या आत मराठी भाषा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. सेवा कर्मचारी संबंधित उमेदवार ज्या कार्यालयात कार्यरत आहे त्या कार्यालयाच्या विभाग प्रमुखाकडून म्हटलंय. आणि मराठी भाषेची अर्थाधारण न करणाऱ्या उमेदवाराच्या बाबतीत शासन नियमानुसार नियुक्त, हे क्लास पहिले दिला नव्हता, म्हणजे आता हिंदी साइडर लोकांसाठी मी सांगू शकते की तुम्हाला भरता येतो. मराठीचं ज्ञान नसेल तरी कोणाकडनं लिहून आणा आणि नंतर ते द्या. हे क्लास पहिले नव्हता इथे. तर पुन्हा अनुभवाचा पुरावा. मुलाखतीच्या वेळी अनुभवाबाबत खालील सक्षम प्राधिकाऱ्याने विहित नमुन्यात प्रदान केलेले प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. आता हे मात्र तुम्हाला अनुभवाचा पुरावा जो आहे तो जिल्हा प्रधान न्यायाधीश म्हणजे पीडीजे यांच्याकडनं घ्यायचा आहे, किंवा उमेदवार ज्या ठिकाणी प्रॅक्टिस करीत आहे किंवा केली आहे त्या ठिकाणचे प्रधान न्यायिक अधिकारी कोण आहे. समजा तुम्हाला म्हणायचं की आमच्याकडे पीडीजे नाही, डीजेच आहे, आमच्याकडे सीजेएम आणि जेएमएफसीच आहे. प्रधान न्यायालय प्रिन्सिपल सीजेएम कोण, प्रिन्सिपल जेएमएफसी कोण आहे, तिथे यांना त्याचा अधिकार असतात. किंवा माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे वकिली व्यवसाय करणाऱ्या उमेदवाराच्या बाबतीत हायकोर्ट्समध्ये जर तुम्ही आहे तर किमान 10 वर्षाचा अनुभव असलेल्या वकिलांकडून किंवा प्रबंधक, न्यायिक, विषय कार्यकारी यांच्या अनुभवाचा जे एन्डॉर्समेंट जे म्हणतात आपण प्रमाणित केलेले असेल. हायकोर्ट्समध्ये असेल तर हायकोर्टाच्या ऍडव्होकेटचं चालतं तुम्हाला. ठीक आहे, अशा पद्धती तिथे म्हटलेलं आहे. तेव्हा सेवा कर्मचारी असेल तर आता त्यांच्या प्रमुख कार्यालयाकडून घ्यायचं आहे, आणि लॉ क्लर्क असेल तर तुम्ही तुमच्या रजिस्ट्रार कडून घ्यायचं आहे कोर्टातल्या. ठीक आहे, शैक्षणिक अर्हता आणि अनुभवाचा कालावधी गणना करण्याचा दिनांक. स्टेट बार काउन्सिलमध्ये वकिली म्हणून तात्पुरती नोंदणी प्रोव्हिजनल एनरोलमेंट करताना तुम्ही किंवा नोंदणीच्या रजिस्ट्रेशनच्या तारखेपासून वकिलीचा विभाग गणला जाणार आहे. मी तुम्हाला आधीही सांगितलं तिथेच काय की रजिस्ट्रेशन डेट जी आहे तुमची बार काउन्सिल ऑफ स्टेट महाराष्ट्र गोवा तुम्ही रजिस्टर केलं होतं, इव्हन प्रोव्हिजनल सर्टिफिकेट जरी आलं होतं तुम्हाला, नंतर तुम्ही प्रॉपर रजिस्टर, काही हरकत नाही. प्रोव्हिजनल एनरोलमेंट असो किंवा रजिस्ट्रेशन एनरोलमेंट डेट असो, अनुभवाचा पुराव्याची ते कोर्टामध्ये पीडीजे देत आहेत त्याच्यावर तुमचं डिपेंड करणार नाही. जाहिरातीच्या दिनांकास 30 एप्रिल पर्यंत. ठीक आहे, पुन्हा अनुभवाच्या बाबतीत सांगितलंय त्यांनी. आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे विविध स्वरूपाचे दावे करताना अथवा दावे अद्ययावत करताना प्रस्तुत जाहिरातीनुसार किंवा जाहिराती अनुसरून अनुभवाच्या असे दाव्यांनुसार पात्र होण्यासाठी उमेदवाराने, हे खूप खूप महत्वाचं आहे. दिस पॉइंट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. काय म्हटलं इथे बघा, हे बघा, आपण जेव्हा फॉर्म भरतो तर त्याच्यामध्ये तुम्हाला क्लॉज येतात इथे. जर तुम्ही मिनिस्ट्रियल स्टाफ मधून आहे तर तुम्हाला मिनिस्ट्रियल स्टाफ पहिले तुम्ही सिलेक्ट करा, तरच तुमचा फॉर्म चांगल्या प्रकारे भरला जाईल आणि तुम्हाला पुढचे ऑप्शन्स प्रॉपर येईल तुमच्या जॉब प्रमाणे. पब्लिक प्रोसिक्युटर असेल तर पब्लिक प्रोसिक्युटर सिलेक्ट करा, तरच तुम्हाला इथे पुढे जाता येईल. ठीक आहे, गव्हर्नमेंट ऍडव्होकेट असेल तर गव्हर्नमेंट ऍडव्होकेटचा क्लास सर्च करा, सिलेक्ट करा, आणि जर साधा वकील आहात तुम्ही, ऍडव्होकेट आहात, ऍडव्होकेटचा तुम्ही क्लास सिलेक्ट करून पुढे जाऊ शकता. आता
असा इथे प्रॉब्लेम उद्भवतो आहे की सपोज अजून फॉर्म ओपन झाला नाही, मी सांगतेय कारण ते ओपन झाल्याशिवाय मला पर्टिक्युलरली सांगता येणार, कारण ऑफकोर्स त्याच्यामध्ये चेंजेस दरवर्षीप्रमाणे आहेत. समजा मी माझ्याकडे 3 वर्षाचा वकिलीचा अनुभव आहे मॅडम, पण 1 वर्षाचा माझा मधात जे आहे ते हे आहे लॉ क्लर्क आहे. सो प्लीज डोंट गो विथ द लॉ क्लर्क, डायरेक्टली ऍडव्होकेट म्हणून फॉर्म भरा. नंतर इंटरव्ह्यूच्या वेळेस ते तुम्हाला कन्सिडर करतील तुम्ही सगळे कागदपत्र दिल्यानंतर. जिथे कुठेही तुमचा 3 वर्षाचा वकिलीचा व्यवसाय पूर्ण होतोय, पण काही छोटासा पोर्शन तुमचा जॉबचा आला आहे आणि तिथे जर 2 क्लॉज मध्ये येत नसेल, सपोज कदाचित त्यांनी आता द्यायला पाहिजे ते 2 क्लॉज मध्ये, एका क्लॉज मध्ये ऍडव्होकेट आणि विथ सेकंड एक्सपिरियन्स जो काही असेल तर ऍडव्होकेट आणि पब्लिक प्रोसिक्युटर मिनिस्टर, 2 क्लॉज आले तर तुम्ही तुमचे दोन्ही क्लॉज मध्ये एक्सपिरियन्स टाकू शकता. अदरवाईज जो मोठा एक्सपिरियन्स असेल 3 वर्षाचा तो तुम्हाला इथे टाकणे गरजेचे आहे, नाही तर फॉर्म ऍक्सेप्ट होणार नाही. पण इथे कंपल्सरी त्यांनी यावेळेस दिलंच असेल की समजा जर तुम्ही 1 वर्ष लॉ क्लर्क होता आणि 2 वर्ष काय होता वकिली केली आहे, तर मग त्यांनी ऍडव्होकेट आणि सबस्टेन्शियल समोर एक सबस्टेन्शियल किंवा सायमल्टेनियसली दुसरा बॉक्स त्यांनी द्यायला पाहिजे लॉ क्लर्क, दुसरा अदर एक्सपिरियन्सचा. ठीक आहे, 2 एक्सपिरियन्सचे क्लासेस तुम्हाला पाहायला मिळतीलच. त्यानंतर प्रमाणपत्राचे विविध नमुने, ठीक आहे, हे डाउनलोड मी तुम्हाला आता सांगितलं की डाउनलोड हे एमपीएससीच्या साईटवर एक डाउनलोड ऑप्शन येतं, त्या डाउनलोड ऑप्शन मधून तुम्ही डाउनलोड करायचे आणि याच फॉर्मॅटमध्ये एमपीएससीच्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आणि मराठी सर्टिफिकेट आणि स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट आणायचं आहे, जर तुम्हाला 2 मुलं किंवा 2 मुलाच्या वर काय नसतील तर. ठीक आहे, निवड प्रक्रिया बघा आता 2008च्या नियमानुसार निवड प्रक्रिया होणार आहे, दरवर्षीप्रमाणेच निवड प्रक्रिया होणार आहे, त्यात काहीही बदल नाही आहे. पहिले प्रिलिम्स होईल, नंतर मेन्स एक्झामिनेशन होईल आणि नंतर इंटरव्ह्यू होईल. प्रिलिम्सला रिझर्वेशनचा कोणालाही काही फायदा होत नसतो, ही क्वालिफाईंग एक्झाम असते. मेन्सच्या वेळेस रिझर्वेशन असतं, त्याच्यामध्ये SC ST OBC यांना रिझर्वेशन असतं आणि ओपन कॅटेगरी याप्रमाणे कट ऑफ लागतो. अँड देन इंटरव्ह्यूलाही हे रिझर्वेशन अशाप्रमाणे असतं, पण इंटरव्ह्यूच्या मार्कमध्ये रिझर्वेशन नसतं. ठीक आहे, त्यानंतर वेतन श्रेणी जी आहे ते एवढी आहे, तुम्हाला बघून घ्या, कमी वाटत असेल तर रेट फाईल करा. सॉरी फॉर दॅट, नका करू, भरपूर पेमेंट आहे, बेसिक पेमेंट आहे तुमचं, म्हणजे याच्यावरती किती जाणार आहे बघा तुम्ही. तुमचं LLM आहे, परत तुमचं काही PhD झालं असेल तर आहे, अजून काय 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 काय. ठीक आहे, भरपूर पेमेंट आहे, कमी नाही आहे. कर्तव्य व जबाबदाऱ्या माहितीच आहे सगळ्यांना. ठीक आहे, जज काय असतो तर पूर्व परीक्षा 100 गुणांची आहे, मुख्य परीक्षा 200 गुणांची आहे आणि मुलाखत सेम ठेवलाय, काही चेंजेस नाही आहे. ठीक आहे, त्यानंतर इथे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे प्रश्नपत्रिका एक येणार आहे, MCQs आहे आणि ऑनलाईन नाही आहे, ऑफलाईन असते, पेपर हातात येतो. एकूण 100 गुण आहे. परीक्षेचे माध्यम इंग्रजी आहे, प्रिलिम्सला कुठल्याही प्रकारे मराठीतनं पेपर येत नाही. पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम, ओके, दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे ते बघा. कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर, ओके, आपल्याला तुम्हाला सगळ्यांना आता इथे CRPC दिले आहे त्यांनी परत. ठीक आहे, की CRPC अजून काढलेलं नाही आहे. सिव्हिल प्रोसिजर कोड, एव्हिडन्स ऍक्ट, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी, स्पेसिफिक रिलीफ, सेल ऑफ गुड्स ऍक्ट, पार्टनरशिप ऍक्ट, भारतीय न्याय संहिता, भारतीय साक्ष अधिनियम आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. ठीक आहे, बरोबर आहे. मी जर सांगितलं की लॅपटॉप फार लांब आहे. आता याच्यामधनं बघा, CRPC आहे, सिव्हिल प्रोसिजर आहे, एव्हिडन्स पण आहे, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी, स्पेसिफिक रिलीफ आहे, महाराष्ट्र रेंट कंट्रोल लिमिटेशन, कॉन्स्टिट्यूशन, इंडियन पिनल कोड, लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट आहे, सेल ऑफ गुड्स आहे, भारतीय, सगळेच पहिले विषय आणि त्याच्यामध्ये 3 ऍड केलेले आहे, BNS आणि BSA. ठीक आहे, हे 3ही ऍड केलेले आहे. आता याच्यावर मी पर्टिक्युलरली व्हिडिओ बनवून हा अभ्यास कसा करायचा, काय करायचं, कारण आता टफ कॉम्पिटिशन असणार आहे. CRPCला आणि BNSS ला कसं कोलॅबोरेट करायचं, हेही एक महत्वाचा मुद्दा आहे, त्याच्यासाठी मी नंतर व्हिडिओ बनवेल. ठीक आहे, आता केस लॉजही खूप महत्वाचे आहे, अमेंडमेंटही खूप महत्वाचे आहे. हे सगळं आता खूप टफ स्टडी होणार आहे, कारण यांनी 3 वर्ष प्रॅक्टिस क्रायटेरिया ठेवला आहे. पूर्व परीक्षेचा निकाल, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर 1 तास 10 पुढे नेतील. त्यानंतर पुढे या, पूर्व परीक्षा ही चाळणी परीक्षा असल्यामुळे ठीक आहे, त्याचे गुण पुढे घेतले जाणार नाही. पण मुख्य परीक्षा जी आहे, परीक्षेचे स्वरूप पारंपरिक असणार, रायटिंग असणार आहे, 200 गुण असणार आहे, 200 गुण असणार आहे आणि मराठी इंग्रजी मेन्सचा पेपर जो असतो तुम्हाला मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमात येणार. यावेळेस त्यांनी खूपच पर्टिक्युलरली नोटिफिकेशन दिलेलं आहे, काहीच उणिवा त्यात ठेवलेल्या नाही आहे. आणि मेन्सचा काय सिलेबस असणार आहे बघा. सिव्हिल प्रोसिजर कोड, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी, स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट, लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट, सेल ऑफ गुड्स ऍक्ट.
आणि इकडे मेन्सचा काय असणार आहे, इंडियन पिनल कोड, एव्हिडन्स कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर, शेड्यूल SC/ST आणि परत सिव्हिल राईट्स ऍक्ट आहे, एसे ऑन करंट टॉपिक्स आहे, अप्रॉक्सिमेटली 800 वर्ड्स मध्ये भारतीय न्याय संहिता, भारतीय साक्ष अधिनियम, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, BNSS. ओके एवढे तुम्हाला इथे दिलेले आहे. हे तुमचा अभ्यासक्रम आहे. जजमेंट असणार आहे, जजमेंट पण असणार आहे, पण यांनी याच्यामध्ये काही दिलेलं नाहीये. ठीक आहे, पेपर टू कदाचित काय माहिती विसरले काय. ठीक आहे की नाही, बघावं लागेल आपल्याला MPSC ला काहीतरी लेटर पाठवून की तुम्ही याच्यामध्ये जजमेंट नाही दिलं ना. एसे ऑन करंट लिगल टॉपिक हे बघूया आपण नंतर. ठीक आहे, आताच काही गरज नाही. ठीक आहे. हा, त्यानंतर मुख्य परीक्षेचा निकालाबाबत त्यांनी दिलाय, कट ऑफ वगैरे बाबत, आणि 40 गुण त्यांना इंटरव्ह्यू मध्ये लागतात. भरती प्रक्रिया हे माहितीये तुम्हाला सगळं, अंतिम निवड कशी होते त्यानंतर हे सगळं आहे. ठीक आहे, तर पूर्व परीक्षेकरता अर्ज करण्याची पद्धत. आता इथे काय डॉक्युमेंट्स लागणार आहे, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता इथे काय म्हटलंय बघा, पूर्व परीक्षेकरता अर्ज करण्याची पद्धत, अर्ज सादर करण्याचे टप्पे. खाते निर्माण करणे, पहिले ते MPSCचं प्रोफाईल निर्माण करा. विविध कालावधीत तसेच विविध पद्धतीने खालील प्रमाणे लागू असलेल त्याचप्रमाणे आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज दाखल करणे, शुल्क भरणे आणि जिल्हा केंद्राची निवड करणे, एवढंच. विविध कागदपत्रे प्रमाणपत्रे अपलोड करणे. आता इथे म्हटलं तर आहे की हे सगळं अपलोड करावं लागणार आहे, तरच तुमची एलिजिबिलिटी येईल. कधी प्रिलिम्सच्याच वेळेस. हे बघा काय म्हटलंय, 15 पूर्व परीक्षेकरता अर्ज करण्याची पद्धत, 15(1) आणि 15(2) म्हणजे प्रिलिम एक्झामिनेशनला एवढे कागदपत्र लागणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, काय काय लागणार आहे बघा. प्रोफाईलद्वारे केलेल्या विविध दाव्यांच्या अनुषंगाने उमेदवाराची पात्रता आजमावल्यानंतर चेक इलिजिबिलिटी असे येणार आहे. उमेदवार जाहिरातीनुसार पात्र ठरत असेल तर खालील कागदपत्रे लागू असलेली अपलोड करणे अनिवार्य. ठीक आहे, तर काय आहे, अर्जातील नावाचा पुरावा, TC वगैरे, वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्हता इत्यादी पुरावा, सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा, वैद्य नॉन क्रिमिलियर, पात्र दिव्यांग असेल तर मागासवर्गीय दावा असल्याचा अधिवास प्रमाणपत्र, SSC नावात बदल झाला, मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा, लहान कुटुंबांचे प्रमाणपत्र, विथ अनुभवा प्रमाणपत्र, बार कौन्सिल ऑफ इंडिया महाराष्ट्र आणि गोवा अन्वये नोंद केलेले प्रमाण, विहित अनुभव प्रमाणपत्र म्हणजे तुम्हाला इथे कोर्टातनं काढावं लागणार आहे सर्टिफिकेट, अनुभवाचं प्रमाणपत्र. ठीक आहे, आणि लहान कुटुंबाचे म्हणजे तिन्ही काढावं लागणार आहे जे MPSCच्या डाउनलोड साईट. म्हणजे तुम्हाला फॉर्म 21 तारखेला भरायचा आहे, तर तुम्हाला आता जावं लागेल कोर्टामध्ये, आणि इथे तुम्हाला काय करावं लागणार आहे, वेट चार्जिंग संपली लॅपटॉपची, तर तुम्हाला हे काढावं लागणार. ठीक आहे, सो दिस इज इम्पॉर्टंट. त्यानंतर आपण पुढे येऊया. ठीक आहे, यस, अर्ज फक्त आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीनेच भरायचा आहे तुम्हाला. ठीक आहे, जिल्हा निवड केंद्र तुम्ही स्वतःच्या मनाने करू शकता, एवढी फीज आहे परीक्षेची तुम्हाला. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने भरू शकता. बस एवढं सांगितलं आहे. सिलेबस मध्ये चेंजेस आहे हे तुम्हाला लक्षात ठेवणे गरजेचं आहे. ठीक आहे, चालेल, यस. आणि यस, एवढं तुम्हाला प्रॉपरली महत्वाचं आहे. आणि बॅचेस जर तुम्हाला पाहिजे असेल तर ज्युडिशियल विंग्स या ऍपवर तुम्ही जाऊ शकता.